आपल्या सगळ्यांनाच माहिती की आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना आणि नक्कीच विवेक साप्ताहिकचं जे काम चालू आहे कृष्णातनं त्याच्यामध्ये बरीचशी तयारी केलेली आहे आणि हा कार्यक्रम यश आलं असं मी म्हणणार नाही, पण आमचा प्रयत्न आहे आज गुरुजींच्या सन्मान करावा. एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष कमलेशजी पटेल, यानंतर क्रिस्टिनियन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राहुलजी राजपूत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावरचं पण जे प्रकाशन झालं होतं ते सुद्धा गुरुजींसारख्या एक समर्पित राष्ट्रभक्त आणि खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता म्हणून ज्यांनी आपल्याला विचार दिलेला आहे असे एक युगप्रवर्तक नेते म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहतं. आज विशेष रूपाने त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे आचार विचार आणि ज्या राष्ट्रीय उद्दिष्टाकरता त्यांनी काम केलं त्या संदर्भामध्ये अध्ययन करून त्याचा स्वर्गीय गुरुजींच्या नावाने कालजयी गुरुजी या विशेष अंकाचा आज प्रकाशन होत आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि म्हणून हा सगळा इतिहास अतिशय परिश्रमपूर्वक ज्यांनी गोळा केला आणि हा इतिहास त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे या विशेषांकाच्या रूपाने, त्याबद्दल विवेकच्या व्यवस्थापन या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. वर्तमान काळात जगणारे अनेक नेते असतात, पण वर्तमान काळात जगत असताना भविष्य कसं घडावं याकरता चिंतन करून जे कार्य करत असतात त्यामध्ये परमपूज्य गुरुजींचं व्यक्तिमत्व होतं. त्यांची दूरदृष्टी, त्यांचा निर्धार आणि त्यांनी संघाला दिलेली दिशा ही आजच्या काळात देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आजच्या स्थितीत राष्ट्रीय विचारांना जी मान्यता मिळालेली आहे त्याचं निश्चितपणे श्रेय परमपूज्य गुरुजींच्या विचारधाराला आहे. त्यांचं एक पुस्तक होतं बंच ऑफ थॉट्स, आणि हे पुस्तक जे होतं यामध्ये त्यांनी संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याचा विचार करून त्याचं चिंतन त्यांनी केलं होतं. आणि म्हणून या विशेष अंकाला कालजयी गुरुजी हे जे नाव दिलेलं आहे हे सार्थक आहे आणि अतिशय परिपूर्ण आहे, योग्य आहे असं मला वाटतं. काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. समाजात सगळ्या क्षेत्रात बदल होत असतो, टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत असतो, विचारधारेमध्ये बदल होत असतो. पण जसं केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 14 न्यायमूर्तींनी खंडपीठाने एक निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेची मूलभूत तत्व बदलू शकत नाही. तसं डॉक्टर हेडगेवारांनी आणि परमपूज्य गुरुजींनी दिलेले जे उद्दिष्ट आहे ते जे उद्दिष्ट बदलणार नाही, पण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचे मार्ग समयानुसार युगानुसार ते बदलत. आज डिजिटल इकॉनॉमी आली आहे, आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली आहे, आज आता शेतीमध्ये AI आलेला आहे. माझ्या शेतामध्ये AI आहे तर अमेरिकन सॅटेलाइट अँड मायक्रोसॉफ्ट आणि गुगल माझ्या शेतातल्या ऊसाचा फोटो काढून मला कळवतात की आता पाण्याची गरज आहे, 8 दिवसांनी हा रोग येणार आहे, आता तुम्हाला याच्याकरता या खताची मात्रा ही देण्याची गरज आहे, तर त्याची SOP तयार झाली आहे. तर मला माझं शेतातलं उत्पन्न वाढवायचं आणि एकूण उत्पादन करता करायचं असेल तर AIचा उपयोग होतो.
आता एआयचा उपयोग जो आहे हा चांगल्या कामा करता आणि वाईट कामा करता येईल. सोशल मीडिया झाली तर नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन पण सुरू झालं, पण गैरवापर करणाऱ्यांची संख्या आणि आजकाल या बँकाच्या अकाउंटमधले सामान्य माणसाचे पैसे गायब केले लोकांनी. म्हणून आपल्याला सजग राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे, योग्य विचारांना मजबूत केलं पाहिजे आणि चुकीचे व्हायरस जे शिरले असतील ते देखील शोधून बाहेर नष्ट केले पाहिजे. आणि असं करत करत जेव्हा आपण चालत राहू तेव्हा हळूहळू उद्दिष्टांपर्यंत जाऊ. आणि उद्दिष्ट हे असं असतं की आपण जेव्हा जवळ पोहोचतो तेव्हा ते दूर जातं. असं म्हटलं जातं की तुमची प्रतिमा असते, तुम्ही उभे राहिले की प्रतिमा इथे आहे. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. तुम्ही किती जोरांनी धावलं तेवढ्या जोरांनी ती प्रतिमा धावते. तसं आपल्यामध्ये नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. तसं प्रगती आणि विकासाचं एक क्षेत्र आपल्याला सतत चालत राहावं लागणार. त्यावेळेला आपला गैरसमज होता. मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा माझा समज होता की 55 उड्डाणपूल मी आता बांधले, वरळी बांद्रा बांधले आणि आता मुंबई पुणे हायवे बांधला. त्यावेळी मुंबईचा ट्रॅफिक प्रॉब्लेम सुटणार आहे असं मला वाटलं होतं आणि असा मला विश्वास होता. पण मी बांधून पूर्ण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ट्रॅफिक जाम अजून जास्त वाढला, लोकसंख्या अजून जास्त वाढली, वाहनाची संख्या अजून जास्त वाढली, कारण प्रश्न अजून जास्त निर्माण झाला. अजून त्याच्यात सुरू आता जमिनीच्या खालून दिल्लीमध्ये कालच एक 10,000 कोटीची